येडशी अभयारण्यातून बाहेर पडलेला वाघ मागील 7 दिवसांपासून बार्शी तालुक्यात फिरत आहे. ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये वारंवार कैद होत असलेल्या या वाघाने पहाटे ढेंबरेवाडी तालुका बार्शी येथे गाभण गायीवर हल्ला करून तिचा बळी घेतला. दिनांक 8 मार्च रोजी सकाळी 8 वाजता उक्कडगाव येथे वाघाचे दर्शन झाले. त्यानंतर पांढरी मार्गे ढेंबरेवाडीकडे वाघाने वाटचाल केली. पहाटे 4:30च्या सुमारास शेतकरी कालिदास बाबू ढेंबरे यांच्या गोठ्याजवळ वाघाने हल्ला केला. सकाळी शेतकऱ्यांनी पाहणी केली असता वाघाने गायीला गोठ्यापासून जवळपास 200 फूट अंतरावर ओढून नेल्याचे आढळले. गायीवर हल्ला झाल्यानंतर वन विभागाने ढेंबरेवाडी परिसरात आणखी 8 ट्रॅप कॅमेरे बसवले. रविवारी रात्री 8 वाजता गायीच्या जवळ बसविलेल्या कॅमेऱ्यात वाघ पुन्हा दिसून आला. त्यानंतर पहाटे 5 वाजता बेलखोरी ओढ्याजवळ तो ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाला. दरम्यान वाघाच्या सततच्या हालचालींमुळे ढेंबरेवाडी आणि परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत. वन विभागाने तातडीने वाघाला सुरक्षित स्थळी हलवावे अशी मागणी होत आहे.